कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो, कारण ज्या पक्षाबरोबर गेली 10-12 वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळी कौटुंबिक नाती एक निर्माण होत असतात आणि मग त्या 8-10 वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो, कुटुंबातले होतो आणि सर्वांनीच आपलं प्रचंड प्रेम केलंय. म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, पक्षातलं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वर पडले, प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली. सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले. त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एकंदर पक्ष सोडताना मनात दुःख होते, प्रश्नच नाही, शेवटी आपण माणूस आहे. आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बरेच दिवसापासून काय मतदारांशी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे कामं कोण करणार, आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही. मग अशा वेळेला मधल्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो, पण त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा. आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती, तुमच्याकडे बी चॅनलला की दंगेकर शिवसेनेच्या वाटल्याने म्हणून बराच त्याच्यावर डोक्यावर पाणी गेलं. कार्यकर्ते बाकीचा परिचय आपल्याला मी ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतोय तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही तुम्हाला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठली कामं होत नाही. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, घाण भत्त्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मदत केली. आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली. आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं. आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल. भेटीअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार.